आंदोलन केले काय? तुम्हाला माहितीये की वारंवार कोर्टामधून आणि दबाव तंत्र वापरून राहुलजींच्या जी अपील केलेली स्टे साठी कन्व्हिक्शनच्या ती खारिज करण्यात आली। वारंवार वेगळ्या प्रकारचे दबाव तंत्र आमच्या विरोधात, आमच्या नेत्यांच्या विरोधात वापरले जातात मोदीजींकडून आणि भाजपकडून। इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, डेस्परेट टाइम्स कॉल फॉर डेस्परेट मेजर्स। म्हणजे जेव्हा पायाखालची जमीन सरकत जाते, जेव्हा ग्राफ तुमच्या बाजूचा जो खाली होत जातो, तेव्हा तुम्ही अशा गोष्टीचा वापर करता जे कधी आपण अंदाज पण करू शकत नाही लोकशाहीमध्ये। आणि विरोधकांना तुम्ही खालच्या पातळीला जाऊन कमी नेमण्याचा प्रयत्न करता। आणि एकंदरीत आपल्या देशामध्ये हेच सिच्युएशन आपल्याला दिसत आहे, सेंटरला देखील, महाराष्ट्रामध्ये देखील। वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र येऊन ईडीची भीती, एक स्थिर सरकार नाही, एक लोकशाहीने मानलेलं जनमताचं सरकार आपल्याला महाराष्ट्रात दिसून येत नाहीये। व राहुलजींच्या अगेन्स्ट एवढे मोठं षडयंत्र चाललंय, पण तुम्ही बघू शकता की राहुलजींना काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाहीये। तुम्ही कितीही खाली ढकला आम्हाला, तुम्ही कितीही पाडण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही संघर्ष करून वरती उभे राहणारच, उठून उभे राहणारच या देशासाठी। आज पत्रकार बंधूंचा देखील सहभाग सोलापुरात खास करून दिसून येतोय, आणि त्या गोष्टीचा मला तुमचे आभार मानायचे। देर आहे लेकिन दुरुस्त आहे। कारण का लोकशाही जेव्हा पत्रकार पण आंदोलनात सहभागी होतात तेव्हा खरंच मला असं वाटतं डोळे उघडले जातात आणि तेव्हा खरंच लोकशाहीचं खच्चीकरण दिसून येतं। आज तुम्ही बघता की राहुलजींना काही फरक पडत नाहीये। तेलंगणाच्या सभेत 5 लाख पेक्षा जास्त लोक जमली होती। राहुलजी देशभरातच नाही विदेश दौरा करतात, प्रेसवाल्यांच्या समोर येत आहेत। तेलंगणामध्ये आता काँग्रेसची सरकार येणार आहे आणि ह्या सगळ्या, कर्नाटकामध्ये ज्या पद्धतीत बहुमताने काँग्रेसची सरकार आली, ह्या सगळ्या गोष्टी बघून कुठेतरी भाजपच्या पायाखालची जमीन आता सरकारला त्यांना पण अंदाज आलाय। आणि म्हणून पाहिजे तेवढे लास्ट रिसॉर्ट म्हणून ते ह्या गोष्टींचा, वेगवेगळ्या षडयंत्रांचा वापर आमच्या नेत्यांच्या अगेन्स्ट करतायत। महाराष्ट्रामध्ये एक अतिशय अस्थिर सरकार अतिशय व्यवस्थितरित्या कशी द्यायची हे भाजप, देवेंद्र फडणवीस जी, मोदीजी आणि अमित शहाच्या आशीर्वादामुळे सगळीकडे दिसून येत आहे। अतिशय अस्थिर महाराष्ट्राला सरकार देण्यात अतिशय यशस्वीपणे भाजप काम करत आहेत, पण लोकांचा विचार होत नाही। या अस्थिरतेमुळे महागाई वाढली आहे, सिलेंडरचे भाव वाढलेत, नोकऱ्या मिळत नाहीत लोकांना, आणि तुम्हाला सत्तेचं सुचलंय, फक्त तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून। लोकांचं काय? आणि आज मी तुम्हाला सांगते, तुम्हाला पण माहिती आहे की लोक वैतागलेत की कोणत्या प्रकारचं राजकारण चाललंय, इकडून घेऊन तिकडे ईडी, हे ते दबाव तंत्र। आणि म्हणून मला ठामपणे लोकांना सांगू इच्छिते, काँग्रेस स्थिर आहे, आम्ही कुठे जात नाही आहोत, आम्ही खंबीरपणे एकत्र आहोत या महाराष्ट्राला एक स्थिर सरकार देण्यात। काँग्रेस पक्ष, आम्ही आणि सर्वसामान्य लोक आणि पत्रकार आणि वेगवेगळे जजेस असतील, लॉयर्स असतील, सुशिक्षित लोक असतील, व्यापारी असतील, आता सगळे एकत्र येऊन आम्ही या महाराष्ट्राला स्थिर सरकार देणार आहोत 100%। आणि लोकांचा पण आता कल वैतागलेला दिसून येतोय, आणि मला अशी खात्री आहे की येणाऱ्या दिवसात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक स्थिर सरकार, राजकारणासाठी, सत्तेसाठी नाही, काँग्रेस पक्षाने खूप सत्तेचे दिवस बघितलेत आणि आम्ही लालची नाही होत। मोदीजींमध्ये आता ती भावना दिसून येते, लालचीपणा, खोटं बोलण्याची एक प्रवृत्ती। अमेरिकेला गेले आणि म्हणाले हमारे देश में लोकशाही कायम है और अच्छी है और हमारे यहाँ जातीवाद होता नहीं है। म्हणजे एवढं तुम्ही मणिपूर तिकडे जळताय, एवढ्या सगळ्या त्या ठिकठिकाणी दंगली पेटवायचा प्रयत्न, आणि मला सोलापूरकरांचं अभिनंदन करावं असं वाटतंय। इकडे भाजपनी षडयंत्र फ्रंट म्हणून दुसऱ्यांना ठेवून इकडे पण आमच्या लोकांना पेटवण्याचा प्रयत्न केला, पण सोलापूरकरांचं मनापासून अभिनंदन करते।